भयानक झालं. बसला एकदम आग लागली, धूर येत होता. थँक्यू. कुठे आहे ईशा? ईशा तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे पुण्याला दिवाळीसाठी. बहिणीकडे भाऊबीज वगैरे आहे त्यासाठी. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. झालो आता आम्ही घाटकोपरवरून जाणार आहोत कुर्ला नेहरू नगर डेपोमध्ये. तर तिकडून आता सगळं आम्ही ST पकडणार आहोत. तर त्यासाठी उबर बुक केली आहे. तर बघू, खूप सारं सामान आहे. चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. त्यास तुम्हाला पूर्ण पुण्याचा प्रवास दाखवतो. भाचीला जाऊन भेटणार आहे. बाबा आहेत आणि आई, आम्ही तिघंजणं चाललो आहे. ते बाबांच्या हातामध्ये दिसतंय रेड कलरची पिशवी, ते गिफ्ट आहे आमच्या छोटीसाठी. तर तिला सरप्राईज द्यायचं आहे ईशाला आमच्या. तर सरप्राईज खूप छान असणार आहे. तर हा आहे घाटकोपरमधील सकाळचा व्ह्यू. घाटकोपर अमृतनगर. सकाळचे वाजले आता मला वाटतं 8:15. आता आम्ही निघालो आहे. कॅब बुक केली आहे, कॅब येते. आपली कॅब येते. कॅब आपली आता आली आहे, तिकडनं पकडणार आहे आम्ही. आपली कॅब निघाली. कुर्ला नेहरू नगर ST डेपो. तिकडनं मग पुण्यासाठीची ST पकडायची आपल्याला. मदर इंडिया. हस हस ईशाचं सरप्राईज गिफ्ट. सरप्राईज काय आहे ते तुम्हाला पण सरप्राईजच राहील. तिची रिॲक्शन फक्त तुम्ही नोट करा गेल्यावरती. सकाळची मुंबई बघा. आता सकाळचं सध्या ट्रॅफिक कमी असतं. हायवे आम्हाला पूर्ण रिकामी मिळाला आहे. चाललो आता आम्ही स्पीड घेऊन पटकन पोचून जाऊ. तर आता आपण पोचलो आहे कुर्ला नेहरू नगर ST डेपोला. तर STसाठी खूप गर्दी आहे. आम्हाला सीट देखील मिळत नाही आहे. बघतो आता कुठची एखादी बस येते का. तर मला दाखवतो ST डेपो कसा आहे. लालपरी आपली दाखवतो तुम्हाला. आपली लालपरी मला माहिती असेल, कोकणातून मुंबईमध्ये येते तशी आपली महाराष्ट्रभर फिरत असते ST महामंडळाची लालपरी. तर लालपरीच आम्ही आता प्रतीक्षा करतो आहे. नक्की आम्हाला भेटून जावी सीट. जास्त गर्दी आहेत, सगळे रिझर्वेशन फुल आहेत. तर आय होप भेटेल आपल्याला. खूप मोठा डेपो आहे. खूप जास्त STसाठी गर्दी आहे. 2-4 बस विचारल्या पण काही सीट अवेलेबल नाही आहे. सो बघूया आता कुठली बस मिळते आपल्याला. नक्की तुम्हाला अपडेट देईन. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. आपल्याला आता डेस्टिनेशन पुणे. खूप छान परिसर आहे पुण्याच्या इकडचा. खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला. बनवून राहा. खूप जास्त प्रयत्न केल्यानंतर आम्हाला आता एक बस मिळाली आहे. इंदापूरला जाते पुण्यामध्ये. तर त्यामध्ये सीट मिळाली आम्हाला. माहिती नाही रिझर्वेशन उठावं पण लागेल. तर बघू आता पुढचा प्रवास कसा होतो. निघालो चिंचवडच्या दिशेने. बस आहे, मागे जागा मिळाली. खूप हलते बस पुढते. गाडी पूर्ण चढते, आम्हाला उतरायला लागेल. तर ST मधून आता आला दूर आम्ही खाली उभं जातोय. भयानक झालं. बसला एकदम आग लागली, धूर येत होता. तर आम्ही बाहेर थांबलो आहे. खूप भयानक. तरी ST आता थोडी जास्त गरम झाल्यामुळे जळली आहे.
दुसरी एस टी पकडायला लागेल. तर मित्रांनो जातच होतो वाशीच्या इकडे. आता आमच्या गाडीमधनं धूर आला आहे, गाडी पेटली आहे. तर आता दुसऱ्या बसची देखील वाट बघतोय. नशिबाने कोणाला काय लागलं नाही, काय झालं नाही. तर बघूया आता कुठची बस मिळते. परत काय बनवती लागले मागे समजेना. मित्रांनो आता पोचलोय लोणावळ्यामध्ये. तर खूप बस लेट आहे, गर्दी पण खूप आहे, ट्रॅफिक खूप होतं खंडाळा घाटात. तर आता पोचलोय लोणावळ्यामध्ये. थोडंसं खायला घेतलं. तर इथून पुढे अजून 2 तासाचा प्रवास आहे. तर तिथे बनून राहा व्हिडिओमध्ये. चालू करू आपण पुढचा प्रवास. फ्रूट प्लेट घेतो. थोडंसं भूक तर लागली आहे. आता पर्याय नाही, 2 तास अजून काढायचे गाडीमध्ये. असा काहीसा आहे लोणावळा स्टँड जवळचा परिसर. खूप सारे एस टी बसेस आहेत. अजून टाईम लागणार आहे आपल्याला पोचायला. हायड्रेटेड राहण्यासाठी आता आपण पाणी घेतोय. खूप जास्त गरमी आणि ऊन आहे, सो हायड्रेटेड राहतोय आपण. चला चालू करा पुढचा प्रवास. मंडळी आता पोचलोय चिंचवडमध्ये. खूप जास्त ऊन लागते आणि खूप खतरनाक असा एक एक्सपिरियन्स होता, प्रवास होता. आता कॅब बुक केली ती पकडून आता जाणार. खूप पाठीवरती ओझं देखील आहे. तर बघू आता कॅब कधी येईल. घरी पोचल्यावरती दाखवेन तुम्हाला. पहा चिंचवडचा परिसर, नुसती वाहनांची गर्दी शहराच्या ठिकाणी. तिथे आता हे एव्हियन्स इनोव्हेशन टेक्नॉलॉजीच्या समोर आम्हाला सोडलं आहे. तर आता कॅबची वाट बघतो. 1-5 मिनटात कॅब येईल आमची. सर चला डेस्टिनेशनवरती गेल्यावर दाखवून तुम्हाला. बनून राहा व्हिडिओमध्ये. मंडळी फायनली पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. तर आता इशूला आमच्या सरप्राईज द्यायचं आहे. तर बघूया कसं आहे तिची रिॲक्शन. लिफ्टमध्ये ते कर, वरचा प्रेस करा. हां हे थांबेल, हे थांबेल. मला सोनू मला थँक्यू. खाऊ ये. सोनू पहा दे, पहा दे. कोण आहे? कोण आहे? कुठे आहे ईशा? कुठे आहे ईशा? कुठे आहे ईशा? ईशा
बाबांका देतात मला मला दे थँक्यू. थोडंच राहिला सोनू. हे बघ काय खुश झाली. वाव दे लावूया दे. मग तुला सांगत होते ना घाल. वाव वाव दाखव. वाव नाच नाच डान्स कर. काय चार्जिंग नाही आहे. पोचला पप्पा बोलते हो ठेवू चार्जिंग नाही आहे. नको सोनू ये इथं हे घे. माऊला थँक्यू बोल. थँक्यू माऊ बोल. थँक्यू थँक्यू माऊ. थँक्यू माऊ. थँक्यू माऊ. चला मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पुणे एक्सप्लोर करणार आहोत. भेटूया आपण पुण्यातील वेगवेगळ्या जागेंवरती. तर चला बनवून राहा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.